त्यांना आधार राहिलं त्यांना. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सिटीलिंक बस सेवेतील चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक तरुण हातात कोयता घेऊन सिटीलिंक बसच्या मागे धावत चालकाला धमकावताना दिसतोय. या घटनेमुळे चालक आणि वाहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानक परिसरात संबंधित तरुणाने कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आरोपीनं दहशत माजवली होती त्याच ठिकाणी नेऊन पोलिसांनी त्याची धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला. यावेळी आरोपीकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं देखील वदवून घेण्यात आलं. यापूर्वीही सिन्नर परिसरात चालक वाहकांना दमदाटी आणि मारहाणीच्या घटना घडल्याचा आरोप करण्यात येत असल्यानं सिटीलिंक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. चालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील तपास सिन्नर पोलीस करत असून कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिलाय. मी काल कोयता घेऊन फिरत होतो, त्याच्याने सिटीलिंक बसवाल्यांना माझ्यामुळे त्रास झाला. तर त्याच्याबद्दल मी माफी मागितली. याच्या पुढे मी कोणतीच अशी करणार नाही, त्याची काळजी घेतो. परत कोणालाच करणार नाही. कायद्याने वागशील ना? कायद्याने कायदा मोडशील नाही, कायद्याने. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तसंच एकदम. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश मुंजे, नाशिक.